नमस्कार मित्रांनो, आज देवदूत बिझनेस ग्रुपतर्फे मी तुम्हाला एक खास भेट देत आहे. तर हे माझे मित्र आहेत डॉक्टर गजानन गोसावी यांच्या फार्म हाऊसवर मी आलेलो आहे आणि त्यांना ॲक्युप्रेशरचा चांगला अभ्यास आहे त्यांचा आणि वैद्यकीय व्यवसाय तर ते करतातच आहेत आणि सोबत ॲक्युप्रेशरची खास जी सर्व्हिस आहे त्यांच्याकडे त्या संदर्भामध्ये मी आता एक माझ्यासोबत आमच्या वहिनीलाच पेशंट म्हणून आणलेलं आहे आणि तिचे जे काही शारीरिक त्रास आहेत त्या संदर्भात लाईव्ह आपल्याला पॉईंट ते दाखवणार आहेत. तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपण काही ओळख करून देऊ शकता ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना? अच्छा, ॲक्युप्रेशरचा मुळात मी एक पेशंट आहे. बरं. माझं फुफ्फुस सुजलं होतं, मला पल्मनरी हायपरटेन्शन झालं होतं. मला 190/110 एवढं माझं बी पी होतं आणि एवढं मोठं बी पी असताना मला एका गुरुजींनी ॲक्युप्रेशरचा मार्ग दाखवला आणि त्यातून मी बरा झालो. आणि जेव्हा मी बरा झालो त्यावेळेला मग मी माझ्यासारख्या असंख्य लोकांना बरं करू शकलो ह्या ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून. ॲक्युप्रेशरमध्ये सोपं काम एकदम, त्याच्यामध्ये अवघड काही नाही. फक्त हे तुमचे हात, हे तुमचे हात आहेत, त्या हातावर तुमचे सगळं आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. मग आता आपले हे पॉईंट दाबले की त्या माणसाचे इकडचे रिॲक्शन तुम्ही बघा कसे दिसते ते. बरोबर. आणि हा आपल्या हातामधले हे जे पॉईंट आहेत ते दाबल्याच्या नंतर माणसाचे आरोग्य चांगलं होतं. ह्या एका साध्या सोप्या गोष्टीवरती हा खेळ सगळा रचलेला आहे. तुमची ही मेडिकल ट्रीटमेंट आहे, पण हे मेडिकल ट्रीटमेंट जरी असली तरीसुद्धा ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं औषध वापरलं जात नाही, कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जात नाही, गोळ्या वापरल्या जात नाहीत, काही नाही. पण तुमचा निव्वळ हे पॉईंट दाबून तुमचा आजार बरा होतो. अर्थात याला वेळ लागतो, लगेच काम होत नाही. साधारणतः 7 दिवस 10 दिवस, काही लोकांना 3 दिवसामध्ये सुद्धा गुण येतो, काही लोकांना 7 दिवसामध्ये येतो, काही लोकांना 10 दिवसामध्ये येतो. पण जो गुण येतो तो परमनंट असतो. तो परत तुमचा आजार पुन्हा येत नाही. तसा माझा आजार पुन्हा आला नाही. मला ॲक्युप्रेशरचं फुफ्फुस सुजलेलं होतं माझं, तो माझा परत नाही झाला. बरोबर. दुसऱ्या आजारासाठी मग मला त्याचा उपयोग खूप झाला. जसं आता लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, लिव्हर म्हणजे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल. आता हा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम इथं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे ना इथं, हा तुमचा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे इथं हा पॉईंट आहे ॲसिडिटीचा. हा पुढे पण येतो आणि मागे पण येतो इथं. मग इथं दाबलं की त्या माणसाची ॲसिडिटी कमी होते आणि त्या माणसाला झोप चांगली लागते. बेसिकली प्रत्येक माणसानं हा पॉईंट नक्की दाबावा. ज्यांना झोप येत नाही त्याने तो नक्की दाबावा. त्या माणसाला सुंदरपैकी शांत झोप लागते आणि इतकी सुंदर झोप लागते ना की ती जेव्हा झोप लागते तेव्हा तो माणूस सांगतो की अशी झोप मला आतापर्यंत कधी लागलीच नाही. हो, पण तो पॉईंट अगोदर तज्ज्ञ व्यक्तीकडून समजून घेतला पाहिजे. पॉईंट तज्ज्ञ व्यक्तीकडून समजून घेतलं पाहिजे. आपल्या आपण केला तर चालतो, पण जरा हे लागतो, जरा वेळ लागतो. पण तज्ज्ञ व्यक्तीकडून शोधून घ्यावा पहिल्यांदा पॉईंट तो, आणि मग नंतर तो दाबत राहावा. आता यांना जे काय त्रास आहेत ना ते आता तुम्ही हातावरून कसे सगळे आयडेंटिफाय करणार? अच्छा, माझ्याकडे आता जवळजवळ 2010 पासून मी हे ॲक्युप्रेशरचं काम करतोय. त्यामुळे 2010 पासून आतापर्यंत माझ्याकडे जे काय मी 10-15 हजार पेशंट मी केले असतील, तर त्याच्यात मला ह्या पेशंटाने मला हे शिकवलं हे पॉईंट कसे आहेत. त्यामुळे आता हा पॉईंट मी ह्या डोळे मिटून मी बघू शकतो. डोळे मिटून मी हा पॉईंट बघू शकतो की इथं दुखतंय, इथं दुखतंय. आणि त्यानंतर ह्या पॉईंटच्या संदर्भात असणारा शरीरातला अवयव जो आहे त्याचा संबंध दुसऱ्याशी असतो जोडलेला. म्हणजे तुमच्या कशा वागण्यामुळे का तो अवयव बिघडला जातो ते सगळं त्याच्यामध्ये मला माहिती असल्यामुळे, मी डॉक्टर असल्यामुळे मला ते माहिती होतं की बाबा उशिरा जेवणं किंवा उशिरा झोपणं याच्यामुळे काय होतं. तर त्याची एक ठराविक म्हणजे शास्त्र असतं. म्हणजे ठराविक लाईफस्टाईलचा जो काय परिणाम झालेला तो म्हणजे आपली लाईफस्टाईल कशी असते, तर आपण पूर्वीच्या काळी रात्री 8:30च्या दरम्यान झोपायचो. आता नाही झोपत. बरोबर. आता 11:30, 12:30, 1 कधी पण झोपतो. बरोबर ना. पण आपल्या बॉडीचं जे क्लॉक असतं ते रात्री 9 ते सकाळी 5 एवढ्या वेळात माणसाला झोपायला सांगतं.
मेलाटोनिन नावाचं जे काही एक रसायन आहे, संप्रेरक. ते मेंदूमध्ये जे स्रवतं तर रात्री 9 ते सकाळी 5 एवढ्या वेळात स्रवतं. त्यामुळे मिलिटरीवाले रात्री 9 ते सकाळी 5 हे झोपतात म्हणजे झोपतात. मग त्या लोकांना ते माहिती असतं म्हणून त्यांना तसं झोपवतात. मग ती पद्धत आपण वापरली पाहिजे आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये, तरच आपली तब्येत चांगली राहते. रात्री 11 वाजता आपली बॉडी चांगलं हे लिव्हर साफ करतं. लिव्हर जे आहे ना आपलं ते कोलेस्ट्रॉल साफ करतं. मग कोलेस्ट्रॉल साफ करायचं रात्री 11 वाजता झोपायचं म्हणजे अगोदर 2 तास तरी झोपलं पाहिजे. बरोबर. मग ते झोपलं तरच आपलं लिव्हर साफ होतं, म्हणजे कोलेस्ट्रॉल साफ होतं. आणि कोलेस्ट्रॉल साफ झालं तरच आपल्याला हृदयाचा आजार होत नाही. आता ह्या केसमध्ये ह्या बाईला झोप लागत नाही. हां बरोबर आहे. झोप लागते काय? झोप लागत. त्याचं कारण म्हणजे हा लिव्हरचा पॉईंट. हा लिव्हरचा पॉईंट दाबला. आता हा 3-4 दिवसानंतर ह्या बाईला झोप चांगली लागणार. लगेच लागणार नाही. 3-4 दिवस गेले का मग ते दुखणं कमी होणार आणि मग झोप चांगली लागणार. आणि त्याच्याबरोबर दुसरं आणखी एक सांगतो, तुम्ही लोकांनी चहा आणि मसाला यांचा अतोनात वापर केलेला आहे. बरोबर. तुम्ही लोक वारेमाप वापर करता आणि तब्येतीची वाट लागते त्यामुळे चहा टाळा आणि मसाला कमी करा. हळद वापरा जास्तीत जास्त. मसाला म्हणजे स्पेशली मिरची. स्पेशली मिरची का? मिरची पावडर. मिरची पावडर ही मिरची आपली भारतीय नाही. मिरची हा भारतीय पदार्थ नाही. हळद हा आपला भारतीय पदार्थ आहे. मिरची हा आपल्याकडे नव्हता. मिरची पोर्तुगीजांनी आणली आपल्याबरोबर आणि ती लोकांनी मग आम्ही वापरली आणि मग आपल्याला ती आपलीच वाटली. जशी चहा आपल्याला आपली वाटली तशी ही मिरची ही आपली नाही, पण तिनं तब्येतीची आपल्या वाट लावलेली. ठीक आहे. आता आपल्याला हे पॉईंट जरा सगळे आयडेंटिफाय करून यांच्या सगळ्या आजारांचं आपण काय म्हणू शकतो. याच्यातला मेन विषय म्हणजे हा इथला हे ऍसिडिटी आहे हे तर सिद्ध झालं आपल्याला. किडनी हा किडनीचा पॉईंट आहे. इथं दुखतं आणि त्याच्यानंतर इथं ऍसिडिटीचं म्हणजे काय म्हणतात त्याला डिओडोनम म्हणजे आतड्याचा पुढचा भाग तो इथं दुखतो. हा एक दुखतो. त्याच्यानंतर इथं ऍसिडिटी दुसरी जठरातली, किडनीचा इथला पॉईंट आणि इथं हा डायबिटीसचा पॉईंट. डायबिटीस पण आहे तुम्हाला. शुगर किती आहे? शुगर 210 काहीतरी सांगितलेलं त्यात परवा. तो पण पॉईंट आपल्याला भेटला. इथं पॉईंट दुखतो बघा ना, सांगतो दुखतं. पॅनक्रियाजला सूज आली की डायबिटीस होतो. म्हणजे हे आता दुखतं म्हणजे पॅनक्रियाला सूज आहे. आणि हा इथला पॉईंट दाबला ना आणि जर इथली तुमची सूज गेली तर 110च्या पुढे डायबिटीस जात नाही. माहिती आहे, म्हणजे अशा बऱ्याच केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की ज्या 110च्या पुढे डायबिटीस जात नाही. पण हा इथला पॉईंट दाबला पाहिजे रोज. बरोबर. आता हा उपचार करून आम्ही बघू ना, याच्या पुन्हा एक आपण काय मग फीडबॅक देणारा एक व्हिडिओ बनवू. चालेल. अजून काय प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला कसे सापडतील. बघा हां चेहऱ्याकडे बघा. दुखतात खूप. हां इथे जास्त वेदना होत आहेत. हां खूप दुखतात. ह्यात एकदम तीव्र वेदना आहेत. आता काढलं ना, आता चेहऱ्यात वेदना नाही जाणार असा. हा काय आजार असणार. ओरींना सूज असली जर तर तो प्रॉब्लेम येतो. दोन्ही बाजूच्या ओरींना सूज असली जर हा प्रॉब्लेम येतो. आणि मग बॉडीला सूज येते, म्हणजे ते म्हणलं जाडी वाढते वाटतं. असं जाडी नसते, सूज असते. अजून एवढे बस पॉईंट की आपण अजून पॉईंट चेक करूया. मानेचे मानेचं घेताना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे. स्पॉन्डिलायटिस हा पॉईंट दुखता. ऑटोमॅटिक खांदा उचलला जातो दाबला की. हे असे हे पॉईंट सगळ्याचे असतात. मणक्याचे पॉईंट असतील तर हे सगळे दुखतात इथले. असेल तर नाहीतर नाही होत.
आता हा इथला 100% दुखणार. हं. हा बघा इथं दुखते. बरोबर. ढोपराच्या संदर्भामध्ये ढोपरांचं दुखणं खूप आहे ढोपरासंदर्भातलं- आणि पायांना सूज आहे त्याचं आहे, तर ढोपराचं तरी आपण इथला पॉईंट, हां इथला पॉईंट. ढोपरांना असलेल्या सूज आणि त्याचा पॉईंट दाबला की अशा वेदना होतात. इथला पॉईंट हा दाबायचा, ते कमी होतं. तर मित्रांनो, हे तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली आमच्या डॉक्टर साहेबांनी. तर ज्यांना कोणाला अशा पद्धतीचे उपचार करून घ्यायचे असतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांचा नंबर देतो. चालेल ना डॉक्टर? चालेल. कणकवलीच्या आता पण लिहून जवळच घ्या. आता पण लिहून घ्या. 97 65 97 65 66 11 66 11 19. 19. कणकवलीवरून साधारण 2 किलोमीटरवर त्यांचं घर आहे आणि तिथेच ते उपचार करतात, वागदे या गावामध्ये, मांगरवाडी शाळेजवळ, मांगरवाडी शाळेजवळ, कसवंत रोड, कसवंत रोडला. तर धन्यवाद मित्रांनो. डॉक्टर साहेब नमस्कार, धन्यवाद. तुम्ही मोलाची माहिती दिल्याबद्दल. पेशंटांचे पण आपण आभार मानू.